इथं राहता आम्हाला शासनाची जमिनीमध्ये राहता आम्ही गायरानामध्ये राहता 2002पासून 2002मध्ये आमचं घर पाडून उद्ध्वस्त केलं, रस्त्यावर पसारा फेकला. बालाजी जुंबार सरपंच आमच्या घराला दहशत निर्माण करतात. गायरानामध्ये 50 घर राहू शकतात, पण तुमचं घर राहू शकणार. तुम्हाला आम्ही परमिशन देत नाही, कुठलंच आमचं परमिशन भेटत नाही तुम्हाला, म्हणून आम्हाला धमक्या देतात ग्रामपंचायतचे लोक, बालाजी जुंबार. आणि आम्हाला तुमच्यापासून काहीच फायदा नाही. त्यात 50 घर राहू शकते, तुम्ही एक घर राहू शकणार म्हणून म्हणतात आम्हाला कुठलीच योजना नाही, तुम्हाला कुठलीच योजना भेटत नाही. आम्हाला कुठलं सरकारी नळाचं पाणी नाही. 10 वर्ष झालं. 14 वर्षापासून लाईट नाही. 14 वर्ष आम्हाला लाईट दिलं नाही. माझ्या लेकराने चिमणीवर शाळा शिकली, रात्रीच्या चिमणीवर शाळा शिकली आमच्या लेकरानं. आम्हाला कुठेतरी त्रास, आम्हाला वेळोवेळी अर्ज देऊन पोलीसवाले आम्हाला घरला येऊन त्रास देतात. आता आमची जातीसाठी त्रास सहन करण्याची राहिली नाही. आता आमचं वय होऊन गेलं, आम्हाला काही सुधारणाचे झाले. आमचं वय 50 वर्ष होऊन गेलं. आम्हाला आता ह्या लोकांचा, ग्रामपंचायतीच्या लोकांचा त्रास सहन होणं आला. आम्हाला कुठंतरी आता शासनानं मदत करावं. आम्हाला मोदी साहेबांनी खोली दिली, ते सुद्धा तुम्हाला बांधू देणार म्हणून आम्हाला धमक्या द्यायला. परमिशन मागायचं तर परमिशन देणार, परमिशन देणार. आम्हाला कुठेतरी अजून तुमच्यासाठी परमिशन नाही म्हणून धमक्या देतात. तुम्हाला गावात खारा नाही म्हणून धमक्या देतात. आम्हाला बिगर परमिशनचं बांधायला म्हणून म्हणतात. आम्हाला कुठलेच न्याय नाही. आम्हाला शासनाने न्याय द्यावा. आम्हाला शासनानं आमच्या लेकराचं हे करावं, खोपा तयार करून द्यावं. मोदी साहेबाचं आम्हाला घर आलं आणि आम्हाला नसलं तर मग आम्हाला आता कोणी मदत करणं आलं. गावामध्ये आम्हाला कोणाच्या ग्रामपंचायतीच्या धमक्या यायलात. आम्हाला आत्महत्या केल्या बघत पर्याय नाही. आम्हाला शासनाने हाती धरा.